बूम बूम बूम. काही गडबड करू नका. नाही नाही नाही. साहेब झोपलात की नाही? बघा ना, सगळ्यांची झालं. तुमचे पण तसे. साहेब फक्त 5च मिनिटं घेतो तुमची. तुम्ही पण पेट्रोलिंगला. मी आता साहेब निवडणूक अधिकाऱ्यांना भेटून आलो. त्यांचं म्हणणं असं आहे, की जो अहवाल समितीकडे जो अहवाल दिला त्याच्याबद्दल त्यांनी काही चकार शब्द काढला नाही. त्यांनी तर अहवाल समितीचा जो रिपोर्ट म्हणजे जो काय अहवाल आहे तर त्यांनी आम्हाला स्पष्ट केलं की ते पब्लिक डॉक्युमेंट आहे. पण जर ते पब्लिक डॉक्युमेंट असेल तर ते आमच्यापर्यंत अजून आलेलं नाही. त्यांनी सांगितलं की तुमची कारवाई वेगळी आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कारवाई वेगळी आहे. त्याच्यामध्ये आम्ही 2 सेपरेट दिशेने चाललेलो. तर म्हणजे FIR करायची पंचनाम्यामध्ये त्यांची पण सही आहे प्रोसिजर. आता साहेब आता एक FIR आपण केली ही जी काय मोटर ऍक्ट आणि तो जो काय दुसरा 171. तर आता जो ज्याच्यामध्ये पैसे पकडले गेले त्याला तर तुम्ही सोडून दिला असेल कारण का त्याच्यावर अजूनपर्यंत FIR झाली नाही. तर आपण त्याच्यावरती FIR करणार आहात का? आणि आपण त्याच्यामध्ये आपल्याला काय आढळलं की अजून आता बघा पूर्वीच अजूनपर्यंत विजय किनवडेकरला आपण एकदाही बोलवलेलं नाही. माझ्यावर आपण म्हणजे डिपार्टमेंटने FIR केली. मला मान्य आहे, चला ठीक आहे, तुमच्यावर प्रेशर असेल, तुम्ही माझ्यावर FIR केली. पण विजय किनवडेकर एकदाही चौकशीला पण आलेले नाही. आता ह्या प्रकरणामध्ये पण तसंच होणार असेल तर आम्हाला सांगून टाका. नाहीतर आम्हाला काय बघा साहेब, आता आम्हाला कोर्टात जायशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. सगळ्या बाजूनी आम्हाला कळतंय की बघा तुम्ही इकडे कुठे चुकत नाही, पण प्रेशर मध्ये काही गोष्टी होत आहेत. या गोष्टी कोण नाकारू शकत नाही. तर FIR होणार आहे किंवा नाही होणार. पहिली गोष्ट म्हणजे तर आपण मागे आवाज काल नाकाबंदी दरम्यान जी रक्कम पकडली म्हणजे आमची पोलिसांनी ती पकडली होती. नंतर आम्ही त्या मॅडम आणि निवडणूक आयोगाची पण प्राईज करून ती जप्त केली. आणि त्यानंतर त्यांनी आज ROC कडून बोलवलं त्यांना की आज मी रिपोर्ट संरक्षण समितीला जिल्हा समितीला पाठवला. त्यांचा जसा रिप्लाय येईल त्याच्यामध्ये काही कम्युनिकेबल काय असेल तर ते आमच्याकडे दाखल करणार आणि आम्ही रजिस्टर करणार. आता साहेब माझा विषय वेगळा आहे. हा नंतर हे पैसे पकडले, हा अगोदर पकडले असते तर कायदा बदलला असता. ती गोष्ट अगोदरच पकडले जायचं. नाही कधी कोणाला हे पैसे नाही ना. मग पोलीस स्टेशन मध्ये किती वाजता आणलं? नाही ते रक्कम जप्त करून ते ठेवण्यासाठी आणले होते. नाही त्यांना पकडलं साहेब किती वाजता? 8:30 वाजताच्या दरम्यान मला फोन आला की ते पैसे पकडले. तुम्हाला फोन आला पण तोपर्यंत मग तुम्हाला असं कुठे सो मोठो केस करावी असं काही तुम्हाला वाटलं नाही? किंवा आपण कसं करतो जिथे आरोपी पकडले गेले नाहीत तिथे काय म्हणतात त्याला, अनोनिमस काय म्हणतो त्याला मराठीमध्ये शब्द काय की अज्ञात आरोपींवर तुम्ही FIR नोंदवता. मग एक सो मोठो आपण का नोंदवली नाही? 8:30 वाजता जसं मला समजलं 9 वाजता व्हेरिफाय केलं तुम्ही आरवांना फोन केला की तुमचं डायरी किती वाजता झाली? गुन्ह्याची डायरी असेल ना साहेब? नाही आमच्या डायरी फ्लाइंग स्क्वॉडला आम्ही अप्रोच करू. साहेब काही असलं तरी पोलीस स्टेशन मध्ये गाडी आली मग त्याची डायरी तर व्हायला पाहिजे होती. पोलीस स्टेशन मध्ये साहेब कसं आहे ती गाडी जे तिकडे पंचनामा झाल्यानंतर ती ह्याच्यामध्ये ट्रेझर मध्ये ठेवण्यासाठी पंचनाम्यामध्ये साहेब आपल्या डिपार्टमेंटची पण सही आहे. हो मग डायरी का नाही केली? फ्लाइंग स्क्वॉड साहेब माझ्या फक्त प्रश्नाची उत्तरं द्या. आपण डायरी का नाही केली? सर फ्लाइंग स्क्वॉड मध्ये ऑथॉरिटी फक्त आमचा एक अंमलदार त्याच्यामध्ये असतो. फ्लाइंग स्क्वॉड हे आरोच ताब्यात असतो. फ्लाइंग स्क्वॉड आता बघा हेच वाक्य तेही म्हणतायत की हे पोलीस डिपार्टमेंटच्या हद्दीत असत. नाही साहेब रेकॉर्डेड आहे. मी एकटा कुठे जात नसतो. हे सगळं रेकॉर्डेड आहे. हे जे वाक्य तुम्ही म्हटला ना तेच वाक्य ते म्हणतायत. त्याच्यामध्ये बदल काही नाही. माझं साहेब एवढंच म्हणणं आहे की तुम्ही साधी डायरी सुद्धा त्याच्याबद्दल बनवली नाही. ती का बनवली नाही वगैरे मला सगळी कारण माहिती आहेत पण मला आता त्याच्यामध्ये पडायचं नाही. तर आता साहेब आपली पुढचं पाऊल काय? सर मी ROC पुन्हा एक पाठपुरावा करतो. आता म्हणजे पत्र आज उद्या देतो की जे काही आहे पण आज काल आम्ही पकडलेलं होतं
किंवा परवा आपण याच्यामध्ये फ्लाइंग स्क्वॉड पकडलेलो होतो. त्याच्यामध्ये तात्काळ आम्हाला जो काही अहवाल आहे आणि जे काही तुमचं जे म्हणणे आहे ते आम्हाला लगेच सादर करून मी त्यांनी रिमाइंडर करू. त्यांचं म्हणणं आहे त्यांनी ऑलरेडी सादर केलेलं आहे तिकडे अहवाल समितीकडे. हा ते त्यांचे अहवाल आल्यानंतर ते आमच्याकडे अप्रोच होणार ना. मग तुम्ही वाट बघणार साहेब? नाही त्यांना म्हणजे त्यांनी पुढच्या वर्षी पाठवलं तरी नाही, काय? म्हणजे न्यू इयर वगैरे सगळं करून नाही त्यांना मी सर रिमाइंड करतो. सगळे सेलिब्रेशन झाले पाहिजे, क्रिसमस वगैरे सगळे. त्यांना सर रिमाइंड करतो. तुम्ही रिमाइंड करताय साहेब, तोपर्यंत मला म्हातारा व्हायला लागेल. नाही सर अर्धा तर केलाच आहे तुम्ही, पूर्णपणे व्हावं लागेल. साहेब असं करू नका. लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे. या युनिफॉर्मला फार किंमत आहे साहेब, या युनिफॉर्मला फार किंमत आहे. मी तुमच्यावर अजिबात आरोप करणार नाही, कारण का मला माहितीये काय चाललंय ते. तुम्ही याच्यामध्ये चुकलेला नाही. फक्त डिपार्टमेंट दबावाखाली आहे असं चित्र महाराष्ट्रामध्ये जाता कामा नाही. डिपार्टमेंट दबावाखाली असतं तर काल नाकाबंदीमध्ये पैसे तर आम्ही पकडले नाही. साहेब नाकाबंदीमध्ये पैसे पकडले तुम्हीच म्हणताय ना, स्क्वॉडनी पकडले, तुम्ही नाही पकडले. नाही नाही आता काय म्हटलं तुम्ही? नाकाबंदीमध्ये पैसे पकडले स्पेशल स्क्वॉडनी. स्पेशल स्क्वॉड तुमचा होता का? नाकाबंदी एक मिनिट स्पेशल स्क्वॉड एक मिनिट स्पेशल स्क्वॉड आपला होता फ्लाइंग स्क्वॉड नाही, बरोबर. मग ती जबाबदारी पोलीस डिपार्टमेंटवर तुम्ही धरू शकत नाही. आरोचा होता नाही. मग तुम्ही काय म्हटलात? मग ही पोलीस डिपार्टमेंटची जबाबदारी नाही. तुम्ही पंचनाम्याची डायरी केली नाही, पोलीस डिपार्टमेंटने केलेली नाही. स्पेशल स्क्वॉड हा तुमचा नाही, तो निवडणूक अधिकाऱ्यांचा. मग पोलीस याच्यावर जबाबदारी आणि आपलं हे का करतंय, कौतुक का करतंय? नाही काय नाकाबंदी दरम्यान आम्हाला पकडल्यानंतर लगेच आम्ही इन्फॉर्म केलं फ्लाइंग स्क्वॉड. अहो साहेब इन्फॉर्म केलं, पण काही त्याच्यावर कारवाई केली नाही. मी 12:30-1 वाजता मी आलोय, तोपर्यंत तो पुरा पिकलेला बसला होता इकडे. बघा साहेब, आपण कारवाई केली नाही. हे तथ्य किती जरी तुम्ही लपवायचा प्रयत्न केला तरी ते लपणार नाही. तुम्ही आता स्वतः म्हटलात की स्पेशल स्क्वॉडनी कारवाई केली, म्हणजे त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट आलेला नाही. ऐकून घ्या, तुम्ही डायरी मेंटेन केली नाही, पोलीस डिपार्टमेंट आलेला नाही. आता हे सगळं तुम्ही लवकरात लवकर करावं, निवडणूक अधिकाऱ्यांना विचारून. एवढीच आमची मागणी आहे. 100%. त्याच्या अजूनपर्यंत जसं पोलीस डिपार्टमेंट वागताय ना तसं कृपया करून वागू नका. 100% लोकांना या युनिफॉर्मवर आधार वाटतो, या युनिफॉर्मचा आधार आहे. म्हणून तुमचा साहेब मी हे करतो, तुम्हाला आपल्याला विनंती करतो की तुम्ही मला ह्याच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करा. ते होणार काहीच नाही मला माहितीये, तरी तुम्ही करा अशी विनंती करतो आणि ती लवकरात लवकर करा. आणि आता जरा पेट्रोलिंग मध्ये राहा. आज आपण काहीतरी गडबड करायच्या प्रयत्नात होते. तुमच्यासाठी सर आम्ही पूर्ण आता आता हे कारण देऊन माझ्यावर केस करू नका. नाही चला.